सगळे सर्टिफिकेट्स डॉक्युमेंट्स घेतलीस का? हो. हा हो. तुझं जॉब एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे ते घेतलंयस का तू? हा जरा नीट बघ. हा हो घेतलंय. सगळं एकदा चेक करून घे ग. हो सगळं घेतलंय, परत एकदा चेक करते. मी काय मदत करू? नाही नको, झालंय सगळं. ओके ठीक. मावशी येते. अगं थांब, काढूनच ठेवले. शाबास, शांत चित्ताने इंटरव्ह्यू द्यायचा. हा कळलं? नमस्कार करते. ऑल द बेस्ट. थँक्यू. येते. विशू स्वीटू, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. घाई घाई गेली का फार? कॉफी बरी आपली. कोणावर विश्वास नाहीये माझा. तिथे जायचं, फोटो काढायचे आणि मला पाठवून द्यायचे. ते बघितल्यावर मला कळेल की तुम्ही तिथे जाऊन मीटिंग केलीत. काय कमेन मॅम? तू हा फालतू काहीतरी बोलत बसू नकोस रे. जा तिथे. गुड मॉर्निंग मॅम. हा काय? माझा आज एक इंटरव्ह्यू आहे नवीन जॉबचा, तर त्याबद्दल थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. काय म्हणत होतीस तू? कुठे चाललीस? माझा इंटरव्ह्यू आहे आज नवीन जॉबचा. अशी साखरपुड्याला चालल्यासारखी. तुम्ही एकटीने एवढा मोठा बिझनेस उभा केलाय, इतका छान सांभाळताय, तर मला तुमच्याकडनं थोडा गायडन्स हवा होता की मी कसा देऊ इंटरव्ह्यू, काय उत्तर देऊ असं. ओके लिसन, कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. सो इंटरव्ह्यूला जाताना जरा ब्लेझर, स्कर्ट, ट्राउझर्स हे असे कपडे घालून जायचे असतात. अर्थात ते कपडे तुला सूटही होणार नाहीत, पण तरी जरा बरे कपडे घालून जा. दुसरी महत्वाची गोष्ट, समोरच्याने प्रश्न विचारल्यानंतर त्याला काय उत्तर अपेक्षित आहे हे आपल्याला कळायला हवं. म्हणजे आपण दिलेलं उत्तर त्याच्या आणि कंपनीच्या फायद्याचं असायला हवं. कळलं? म्हणजे आता म्हणजे तुला इंटरव्ह्यूला गेल्यावर प्रश्न विचारतील की नवीन लग्न झालंय तुझं, तुझ्यासाठी नोकरी, घर, नवरा, काम यातलं काय इम्पॉर्टंट आहे. तर नोकरी सांगायचं, काम सांगायचं. पण इंटरव्ह्यू मध्ये प्रामाणिकपणे उत्तरं द्यायची असतात ना. इंटरव्ह्यू मध्ये अशी उत्तरं द्यायची जी त्या जॉबसाठी आणि पोस्टसाठी योग्य असतात. आणि तसंही कॉर्पोरेट फील्डमध्ये नोकरी लागल्यानंतर तुला तुझं घर, संसार हे सगळं विसरावंच लागतं. आणि त्यांना जर प्रायोरिटी दिलीस तर त्या पोस्टवर, त्या नोकरीवर टिकून राहणं कठीण आहे. हा स्वीटू. सो तुला मी हे का सांगतेय, कारण हे असं लाल ब्लाऊज, नी साडी या अवतारात तू इंटरव्ह्यूला आलीस म्हटल्यावर कोणी तुला नोकरी देणारच नाही. पण तरीही यावेळी मनापासून असं वाटतंय की तुला ही नोकरी मिळावी. म्हणजे जेवढी लवकर नोकरी मिळेल तेवढी लवकर तू आमच्या घरातून निघून जाशील आणि माझा भाऊ ओम, जो बाहेर नोकरी मागत फिरतोय, त्रास सहन करत फिरतोय, तो लवकरात लवकर घरात परत येईल. आय विश यू ऑल द बेस्ट. मी येते. बाय. हॅलो नवल मावशी. हॅलो ओम, कुठे आहेस बाळा? अगं मी बस स्टॉपवर थांबलोय. बस स्टॉपवर? हे बघ, आजकाल ट्रॅफिक खूप असतं ना, तर मी विचार केला की डायरेक्ट बस पकडू, एकदम ट्रेन स्टेशनवर जाऊ आणि तिथनंच ऑफिसला जाऊ. हो हो, नाही बरोबर आहे तुझं. बसने तू लवकर पोहोचशील ना.
काळजी करू नकोस हा. ही नोकरी तुला नक्की मिळेल. थँक्यू. आय होप सो. बरं ऐक ना एकच मिनिट. ओ ही बस आहे का? हीच आहे. ट्रेन स्टेशनवर जाते. बरं ऐक ना बस आली. मी तुझ्याशी नंतर बोलतो. ओके बाय. स्वीटू, तुला काहीही करून ही नोकरी मिळवायलाच हवी. प्रसाद. थँक्यू मॅम. सॉरी. यू आर सपोज टू से सॉरी, नॉट थँक यू. आईला बरं नाहीये असं खोटं सांगून तू ऑफिस मधून लवकर निघून गेलीस आणि माझा चांगुलपणा म्हणून मी तुझ्या आईला फोन केला हे विचारायला की त्यांची तब्येत कशी आहे. तर त्या ठणठणीत बऱ्या आहेत असं कळलं आणि तू घरी नव्हतीसच तेव्हा. सो बेसिकली तू खोटं बोललीस. अँड यू नो दॅट आय डोंट लाईक लाईज. खोटं बोलणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत आणि पटतही नाही. सो यू ओ मी अन एक्सप्लेनेशन राईट नाव. कुठे गेली होतीस तू? कुठे गेली होतीस विचारते मी प्रिया. तू दुसऱ्या कुठल्या इंटरव्ह्यू साठी गेली होतीस का? नो मॅम. आर यू ट्राइंग टू फाइंड अनदर जॉब? हे बघ जर तू बॉयफ्रेंडला भेटायला गेले होते. त्याचा बर्थडे होता. काय? बॉयफ्रेंडला भेटायला? यू मीन प्रिया अगं मग तू हे आधी का नाही सांगितलंस मला? दिस इज अ गुड इनफ रिझन. आईला कशाला आजारी पाडलंस? त्याची काहीच गरज नव्हती. तू मला जर सांगितलं असतंस ना तर मीच तुला सुट्टी दिली असती. मॅम पण एचआरचे नियम. एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, जेव्हा प्रश्न नात्यांचा येतो ना तेव्हा हे सगळं रूल्स रेग्युलेशन्स हे सगळं मागे पडतं. आपण ना भावनांना कुठल्याही नियमात बांधू नाही शकत आणि तसं बांधता कामा नये अशा मताची मी आहे. And I hope that you guys had good fun and you enjoyed his birthday. Yes, ma'am. Great. Thank you, ma'am. You're welcome. By the way, gift काय दिलंस? Wallet. Oh wow, nice idea. हाय, मी अवनी साळवी. हाय, हॅलो, मी अवनी साळवी. येस सर. ओके सर. अवनी साळवी, हां, तुम्ही आज जाऊ शकता. थँक्यू. इथून राईट साईडला. थँक्यू. May I come in, sir? Oh, yes, yes, please. Please be seated. Sir, yeah. There. अवनी साळवी, मला सांगा हा जॉब तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे? खूप. सर, मला हा जॉब करायचाच आहे. परफेक्ट. ओके, सो रेडी? ऑल द बेस्ट. तुम्हाला माहितच असेल की हे काय? सर, हे प्रोटीन बार आहे. परफेक्ट. हे सध्या आपल्या कंपनीचं बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे. म्हणजे आतापर्यंत विविध आयडियाज वापरून आपण अनेक वेळा ह्याची जाहिरात केली आहे. म्हणजे जे कॅलरी कॉन्शियस लोक असतात, डाएट कॉन्शियस लोक असतात, हे प्रोडक्ट वापरतात. बरं, आपण एक सिच्युएशन घेऊया. समजा मी असा कॅलरी कॉन्शियस, डाएट कॉन्शियस, हेल्थ कॉन्शियस वगैरे असं बिलकुल नाही. म्हणजे बेसिकली मला या प्रोटीन बारमध्ये काही इंटरेस्ट नाहीये. तर आता तुम्ही मला हे विकून दाखवा. कसं विकाल? फर्स्ट यू.
सर हे आमचं हेल्दी न्यूट्रिशन बार आहे. गुड. अवनी, आता तू मला हा विकून दाखव. BM Foods. Here I come. ओके. आपण रोज सकाळी आपल्या आईच्या हातचा पोहे, उपमा किंवा थालीपीठ असा नाश्ता करायला आपल्याला आवडतो. आणि असा जर नाश्ता आपल्याला सकाळी मिळाला तर आपला दिवस अगदी जोरदार सुरू होतो ना. राईट. पण कधी कधी आपल्याला नाश्ता करायला वेळ मिळत नाही किंवा आपण कामात असतो किंवा आपल्याला कधी कधी आपल्याला पटकन घराबाहेर पडावं लागतं आणि त्या व्यापात आपला नाश्ता करायचा राहून जातो. तेव्हा आईच्या काळजीचं काय? आईला काळजी असते की आपण जेवलो की नाही, बाहेर वेळेत खाल्लं की नाही. जर आई तुमच्या जवळ नसेल तुमची काळजी घ्यायला तर आईच्या हातच्या पदार्थांमधलं तेच न्यूट्रिशन तुम्हाला हेल्थ बार मध्ये मिळेल. आईच्या हातच्या पदार्थांच्या चवीची सर याला नसेल पण पोषण आणि काळजी मात्र तीच आहे आईच्या हातच्या पदार्थांसारखी. एकदा खाऊन तर बघा. इंटरेस्टिंग. काय जबरदस्त आहे ही मुलगी. आईची काळजी. बरं, तुम्हा दोघींना मी सिलेक्शन प्रोसेसचं जे काय होईल ते कळवेन. थँक्यू सर. हाय. हाय. नाईस साडी. थँक्यू. अँड आय लाईक द फॅक्ट की तू इंटरव्ह्यू साठी साडी नेसून आलीस. आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे, हो ना? तुम्ही पण इंटरव्ह्यू साठी आलात का? ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. बाय. ओमला सांगायला हवं इंटरव्ह्यू खूप छान झाला. सॉरी. शकू मावशींना कळवायला हवं. मॅम, नाही, इट्स फाईन. काय कसे झाले इंटरव्ह्यूज? मॅम, बरेच कॅन्डिडेट्स आले होते. खूप कमाल कॅन्डिडेट्स आलेले. आणि स्पेशली मॅम आता लास्ट एक कॅन्डिडेट होती, अवनी साळवी. या तिचा इंटरव्ह्यू तो खूपच भारी झाला मॅम. शी इज सो डिफरंट, युनिक थॉट प्रोसेस. शी इज वन लेवल ऑफ देन अदर्स. द गर्ल इन द ब्लू साडी. तिचाच इंटरव्ह्यू घेतला मॅम आता. खूपच छान झाला, खूपच. आय जस्ट मेट हर. शी लुक्स प्रॉमिसिंग. मग डन फॉर द डे झाले सगळे? नाही, ऍक्च्युली एक इंटरव्ह्यू बाकी आहे, एक कॅन्डिडेट येणं बाकी आहे. ओम खानविलकर. ओके फाईन. यू कॅरी ऑन. मी आहे माझ्या केबिन मध्ये. ओके. May I come in? या प्लीज प्लीज.
ओके आइए. थँक्यू. हॅलो. प्लीज बी सीटेड. थँक्यू. हाय, एम ओम खानविलकर. हॅलो. मावशी आली का? मावशी मावशी ऐका ना, इंटरव्ह्यू एवढा छान झाला ना. मला खरंच वाटलं नव्हतं की माझा इंटरव्ह्यू एवढा चांगला होईल. म्हणजे काय झालं, मी तिथे गेलो. हा, ते एक सर होते, ते त्यांनी आम्हाला सांगितलं की हा हेल्थ बार आहे, तो तुम्हाला विकायचा आहे क्लायंटला, तर तुम्ही कसं विकाल. माझ्याबरोबर अजून एक मुलगी होती. हा, तर माझं असं झालं की अरे ही काय बोलणार आहे, मग मी काय मला काहीच कळत नव्हतं. आणि मग माझ्या डोळ्यासमोर तुमचा चेहरा आला. माझा? हो. आणि मग मी आई आणि हेल्थ असं ते मिक्स केलं आणि मग प्रेझेंटेशन दिलं आणि खूप छान झालं. अरे बाप रे, खरंच एवढा चांगला झाला इंटरव्ह्यू? खूप छान झाला. सो बेसिकली मार्केटिंग इज अन आर्ट फॉर मी. आता आपण एखादं प्रॉडक्ट बनवतो, ते मार्केटमध्ये विकतो, म्हणजे काय करतो तर आपण ते डेव्हलप करतो आणि ते डिस्प्लेला ठेवतो. आपण त्याचा USP सांगतो, आपण त्याचे बेनिफिट्स सांगतो, पण एक गोष्ट आपल्याकडनं राहून जाते, ती म्हणजे आपण लोकांना चॅलेंज करत असतो की ट्रस्ट अस. सो त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे. तो विश्वास वाढत जाणं महत्वाचं आहे. इनफॅक्ट तो विश्वास आपण वाढवणं महत्वाचं आहे. दॅट इज मार्केटिंग. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जे प्रॉडक्ट आहे, त्या प्रॉडक्टला किती रीच आहे आणि ते प्रॉडक्ट कोणासाठी बनलेलं आहे हे जाणून घेऊन ते प्रॉडक्ट सेल करणं इज अन आर्ट. ह्यालाच ब्रँड डेव्हलपिंग असं म्हणतात. एक्सक्यूज मी. निशा, येस मॅम. दिस गाय नोज व्हॉट ही सेइंग. हायर हिम. हो हो मॅम. नाही, मला माहिती आहे आपल्याकडे फक्त एकच पोझिशन ओपन आहे, बट या मुलाचा अनुभव खूप चांगला आहे. आणि ती जी साडी नेसून आली होती ना, हा, त्या मुलीकडे आयडियाज खूप युनिक आहेत. अँड आय थिंक दे बोथ आर गोइंग टू मेक अ ग्रेट टीम. सो तिलाही कॉल कर. ओके ओके मॅम. थँक्यू. या मिस्टर ओम, द जॉब इज योर्स. रिअली? कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. थँक्स अलॉट. थँक्यू. म्हणजे एकंदर खुश आहेस तू? खूप. म्हणजे मला नोकरी मिळेल नाही मिळेल मला माहित नाही मावशी, पण इंटरव्ह्यू खरंच छान झालाय. मग मी सांगते ना तुला, ही नोकरी तुला मिळणारच. सत्य सत्य आहे. सावकाश. हॅलो. हॅलो. हा, अवनी साळवी. हा हा, तुम्ही आता थोड्या वेळ आधी इंटरव्ह्यू देऊन गेलात, राईट? हो. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही सिलेक्ट झालात. थँक्यू सो मच. या, सी यू ऑन मंडे. काय झालं मावशी, मला नोकरी मिळाली. काय सांगतेस तू? अभिनंदन. थँक्यू. Yes.